पाहिलं तर आता आम्ही संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पण सकाळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही, सुप्रभात म्हणायला काही हरकत नाहीये. कारण कोणतीही सकाळ ही कशाने सुरू होते तर चहा, बिस्किट, टोस्ट, खारी अशा सगळ्या पदार्थांनी आपल्या सकाळची सुरुवात होत असते. आणि अशी छान खमंग सुरुवात करणारे बेकरी असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी, सदस्य आणि ज्यांची बेकरी आहे त्या सर्वांना शुभेच्छा देते. कारण बार्शी तालुका बेकरी असोसिएशनचा स्थापना सोहळा म्हणजे आज त्यांना लिगली ऑथराइज झालेली आहे ही संस्था. आणि अशा बार्शी तालुक्यामध्ये बार्शी बेकरी असोसिएशन सुरू झालेलं आहे. ही एक आपल्या सर्वांच्या मनातली म्हणजे आनंदाची गोष्ट आहे या सर्वांसाठी. तर मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करते आणि मी सर्वच उपस्थित मान्यवरांना विनंती करते की या बेकरी असोसिएशनच्या बॅनरचं आपण उद्घाटन करूया. हे काय टाळ्यांचे बरेच फायदे असतात, मला सांगायची गरज नाही असं मला वाटतं. धन्यवाद. समस्त बार्शी तालुका बेकरी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम स्थापना सोहळा, उद्घाटन सोहळा आणि सुरेशजीचा वाढदिवस हे त्रिवेणी संगम, त्यातून श्रावणसरी आणि आमच्या प्रदीप मामा सापणाळकर यांच्या पदार्थांचा खमंग वास. आज आपण बार्शी शहराच्या हॉटेलिंग कल्चरचा स्टेटस सिम्बॉल असणाऱ्या हॉटेल स्टेटसच्या हॉलमध्ये बेकरी असोसिएशनच्या वतीने सुप्रसिद्ध बेकरी व्यावसायिक सुरेशजी यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. मी सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी आयोजकांना विनंती करते. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रमजानभाई पठाण, हिंदुस्थान बेकरीचे मालक, यांचाही यथोचित सन्मान केला जातो. हिंदुस्थान बेकरीची खासियत म्हणजे त्यांच्याकडे बटर टोस्ट अत्यंत छान करतात तुमचे ते सगळे गरम पॅटीस. बेकरीचे मालक असा नागरकर सरांचा इथे यथोचित सन्मान केला प्रकारचा यथोचित सन्मान केला जातोय. प्रदीप करडे सर, जोरदार मानपत्र आहे जोरदार टाळ्या. मान्यवर सर्व बेकरी असोसिएशन सर्व सहकारी यांचं पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो. आज हा जो सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी बरेच जे सध्या नवीन आमचे मित्र सहकारी आहेत बेकरीवाले, या सगळ्यांच्या सहकार्यातून हा आजचा सोहळा आयोजित केला आहे. आजचा दिवस कार्य करायचे कारण दुसरं असं आहे की आमचे जे उपाध्यक्ष आहेत सुरेश शेठ यांचा पण वाढदिवस आज आहे. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा दिवस आम्ही आज निवडला. सगळे म्हणत असतील हा बेकरी असोसिएशनचा उद्घाटन झालं, चा उद्देश काय, कशासाठी करताय, काय करताय. यापूर्वी असं बरेच ऐकण्यात आलं की असे प्रयत्न
आमच्या प्रमुख मान्यवराकडून बऱ्याचदा झाले, पण ते काय थोड्या काही कारणांद्वारे यशस्वी झाले. बेकरी असोसिएशनचं आम्ही सर्वात एक प्रमुख उद्देश ठेवलं, याच्यामध्ये फक्त बेकरी असोसिएशन कडून आपण समाजासाठी काय देऊ शकतो हा विचार समोर ठेवून काम करायचं. तुमचा भाव काय राहील मालाचा, माझा भाव काय राहील, तुमची काय खरेदी आहे, माझी काय खरेदी आहे, या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन या सर्व गोष्टी आपल्या बेकरी सीमित ठेवून आपण समाजासमोर जाताना आपल्या समाजासाठी बेकरीचं काय योगदान आहे हा प्रमुख उद्देश ठेवून आम्ही सगळेजण एकत्र आलो. खरं या विषयासाठी लॉकडाऊन पासूनच सुरुवात झाली. लॉकडाऊन मध्ये बरेच बेकऱ्या बंद होते, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. काही अडचणी आल्या, त्या अडचणीतून असं ठरलं की आपण सगळे कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला प्रशासन असो, पोलीस स्टेशन असू द्या, बेसरचे अधिकारी असू द्या, या सगळ्या समोर जाताना आपण कुठेतरी युनिटी आपली दिसली पाहिजे असा विचार करून आम्ही पुन्हा एक दोन मीटिंग घेतल्या. त्या मीटिंग मधून ठरलं की आपण सगळे एकत्र येऊ. एकत्र आल्यानंतर हे वेगळे होत असतात. कोणत्या कारणासाठी जिथं स्वार्थ होतो, जिथं आर्थिक कारण होतं, तिथं हे वेगळे होतात. त्यासाठीच आम्ही सुरुवातीला हा विषय पाण्याचा मांडला की आपण कुठलंही अर्थकारण व्यवसायाचं या असोसिएशनच्या माध्यमातून करायचं नाही. असोसिएशन फक्त सामाजिक काम, समाजासमोर एकत्र जाणं, भले 15 ऑगस्ट 26 जानेवारी असे शाळांच्या कार्यक्रमातून वाटप आपण गेल्या वर्षी केलं. आपण जरी आज हा उद्घाटन कार्यक्रम असला जरी होत असाल तरी गेल्या वर्षी आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटी मध्ये काम केलंय. 15 ऑगस्टला खाऊ वाटप केलंय, आशा दिनात केळी वाटप केलंय, उपदेश शाळेमध्ये खाऊ वाटप केलंय. अशा बऱ्याच कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. पैसे सर्वजण कमवत असतात. बेकरीवाल्यांचं असं आहे वैशिष्ट्य की कुठल्याही बेकरीवाल्याला कुठल्याही कामासाठी अगदी वेळ नसते. अगदी मैत जरी झाली असेल तर ते 10 मिनिटं अर्धा तास काम उचलून टाकून ठेवावं लागते आणि काम केलं तर ते बघावं लागतं. अशी बेकरीवाल्यांची अवस्था असते. पण ह्या सगळ्या गोष्टीतून ज्यावेळेस वेळ काढून आपण जर ठरवलं की आपण वेळ काढला तर सगळ्या गोष्टी होतात आणि समाजासाठी आपण काही समाजाचं देणं लागतो हा विचार सगळ्यांनी प्रमुख ठेवून बेकरी असोसिएशन स्थापना झाली. त्यामुळं आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्हाला सगळे आमच्या समोर बसलेले आमचे मातब्बर नेते, मातब्बर मंडळी सगळ्यांसमोर आहे. त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आमच्या बेकरी असोसिएशनची वाटचाल यशस्वीपणे करण्याचा संकल्प केलेला आहे. आज आमच्या सगळ्या असोसिएशनच्या सर्व फॅमिली सुद्धा आल्या, सगळ्या माता भगिनी आल्या, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. सगळे एकत्र आल्यानंतर सगळे कार्यक्रम जर केले तर आपलेपणा वाढतो हे या माध्यमातून दिसून आले. वेळोवेळी आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत राहू अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. सगळे दिग्गज मंडळी बसले, बेकरीवाले सगळे, त्यांचा चेहरा नक्कीच बेकरीमध्ये राखलाय, पण आयुष्य मात्र सुवर्णमय झालेलं आहे. म्हणजे कर्नाटकावरून बार्शी स्थायिक झालेले सुरेशजी यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. केक कटिंग करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सुरेशजी, हॅपी बर्थडे टू यू. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. मस्त तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. अय्यंगार बेकरी महाराष्ट्रभर फिरू दे. केकचा सुगंध वाढू दे. ही अय्यंगार बेकरीचा केक आहे का हा? तर दुसऱ्या ओके ओके मित्रांचा समस्त बार्शी तालुका बेकरी असोसिएशन, मित्रपरिवार, पत्रकार बंधू, सर्वच क्षेत्रातील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे माता भगिनी सगळ्या आलेल्या आहेत. यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार्शी टुडे युट्यूब चॅनलच्या वतीनेही खूप खूप शुभेच्छा.
त्या ह्याच्यावरती लिहिले काय, सुरेश शेठ लिहिले काय? ओके, सुरेश शेठ, वन्स अगेन हॅपी बर्थडे आणि खूप तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी. आणि रमजान पठाण घर कुटुंब आलेलं आहे. ही माझं कुटुंब आहे, ही माझे पत्रकार बंधू आहेत. सर्वांना बघून मला आनंद वाटला. मी सर्वांचं अभिनंदन करतो. काही दिवसात, थोडे दिवसात विक्री आशिषाने चांगल्या पद्धतीने चालवलं. 2-4 कार्यक्रम केले, त्याबद्दल मी यांचा धन्यवाद देतो. आज मोठे प्रमाणात विक्री आशिषाने पुढे जाणार आहे, ही मी आशीर्वाद विक्री आशिषाने देतो. आणि सगळे मिळून एक मनाने, एक दिलाने एक धंदा करावं. आपला जी विक्री आहे ही विक्री सेवक आहे. आपण सेवक आहेत. निम्मे राज्याला पाहुणा येतो, पीठ नसतो घरात, तांदूळ नसतो, ब्रेड आण रे, भाजी चटणी ही खातात. आपण त्यांचे सर्व कुठं नडतोय तिथं आपण उभा राहतो. जिथं नडन तिथं विक्री आशिषाने आहे. का सगळ्यात मोठं काम आपलं, सगळ्यात मोठं जर काम असेल तर सेवक आपण मोठे. आई भाकर करायला उशीर लागल, पण विक्रीवाला ब्रेड द्यायला उशीर लावत नाही. याद राखा, सगळ्यात मोठं काम विक्रीवालेचं आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यात आमचे विक्री धंद्यात भेळ मिसळ काही नसतो. मैदान 15 दिवसात तयार झालेला मैदान आम्ही संपवतो. मिलमधनं निघाले की 15 दिवसात आमच्यापाशी खलास होतो. आमच्याकडे भेसळ चालत नाही. आमच्या मालाला आम्हाला खुद स्वतःला धंदा करताना चालत नाही. चांगलाच माल आणावा, चांगलाच द्यावं लागतं. त्यासाठी आम्ही सर्व नागरिकाचे सेवक आहोत. आणि ही सेवा कुणाला मिळते कुणाला नाही मिळते, नशीब आलेलं भाग्यवान. हे साधं काम नाही, ही मोठं काम आहे. आज ही मला थोड्याच दिवसात मी सुरेश आणि नाही कुणी चालू केलं की श्रीराम विक्रीवाले, ही दोघांनी मिळून कष्ट घेऊन ही सर्व विक्रीवाल्याला एकत्र आणलं. ही एकत्र एकत्र येऊ शकत नाही, पण हे आणलं. ही मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. ही येणारी विक्रीवाली धंदेवाली एकमेकाचे पाय ओढत असतात, आणि एकत्र आणलं मला मोठेपण आहे. त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे हिंद, जय भारत. आवाज येत नाही. सगळ्या मालकांना आणि विक्री चालकांना आणि विक्री व्यावसायिकांना माझ्यासाठी हार्दिक शुभेच्छा. असाच कार्यक्रम राबवत राहून आणि प्रत्येकाला सुविधा करण्याची आपल्या उद्देशी ताकद आहे, करून दाखवतो. एवढीच आमची अपेक्षा आहे. जास्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. एक काळ असा होता मी या असोसिएशनचे आणि मी एक चांगलं होतं पाहिजे. तर मला तुम्ही असा अनुभव येता की विक्री वगैरे एकटी नसायची, नेहमी एकमेकात चढावड असायची. तर ते मी बरेचसे प्रयत्न करून त्यावेळेस प्रयत्न करण्याने त्यावेळेस माझ्यावर परमिट आलं, त्यामुळे ती एकत्र आले. एकत्र आले मला फार आनंद झाला. सगळ्यांचं त्यामध्ये फायदा झाला. आता मी गेले, मला फार आनंद वाटला. मित्र रमजानभाई आणि जे मान्यवर बसले, असे कष्टाळू सरळ मनाची जी सगळी इथं बसलेली माणसं, आणि माझ्या आता भगिनी
आता या उद्योगात असलेले सगळे तरुण आणि त्यांच्या चेहऱ्यावर किती उमेद आणि स्वप्न मला त्यांच्यामध्ये दिसत. असे सगळे आता बेकरी असोसिएशनचे तरुण मालक मागं बसलेल्या शक्तीपीठ आपण म्हणून त्याला, की या सगळ्या बेकरीवाल्यांच्या घरचे मान्यवर माता सगळे पत्रकार बंधू आणि उपस्थित सगळा परिवार. आता रमजानभाई बोलले ते फार खरं, ते अगदी मनापासून म्हटले की हा माझा परिवार आहे. आणि एका अर्थाने हे फार खरं आहे की सगळे बेकरीवाले एकमेकाशी खूप जोडलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक अडचणीतून त्यांनी आजपर्यंत तोंड देऊन इथपर्यंत आलेले आहेत. बेकरी उद्योग तसा पूर्वी फार अवघड असायचा, आता तो बराचसा सोपा झाला आहे. कारण काळाचा रेटा असा आहे की तंत्रज्ञान आणि नवीन मंत्र बेकरी उद्योगातले हे सगळे आत्मसात करणारी ही नवीन टीम आहे, याचा मला फार अभिमान वाटतो. कारण तुम्ही कुठल्याही बेकरी जर डोकावलं तर पूर्वी पीठ आपटलेला आवाज यायचा, काही अपवाद आहेत, बाहेर भट्ट्या जळलेल्या असायच्या आणि छान त्यांच्या परीने करायचे. पण आत्ताचा बेकरीचा उद्योग जरा वेगळ्या पद्धतीने चालला आहे. प्रत्येक बेकरीमध्ये डोकावलं की तुम्हाला यंत्र दिसतील. नवीन तंत्रज्ञानाचा ध्यास लागलेली ही सगळी टीम आहे. आणि आजच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान जर आपण हस्तगत करून काम केलं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळतं, असं मला वाटतं तुम्हा सगळ्यांना अनुभव आला असेल. म्हणजे अशोकजी काय, रमजानभाई काय, रमजानभाई तर इतके कष्टाळू होते, त्यांची हाईट कमी आहे, तर पीठ मळायला खाली पाट घ्यायचे आणि पीठ मळायचे. त्यांना बघायला खिडकीतून लोक बघायचे की अरे एवढा मुलगा किती छान काम करतो, आणि त्यांच्या हाताला एवढा गोडवा आणि एवढं यश असायचं की ह्यांनी केलेला पाव असा मस्त टम फुगायचा. कारण त्यावेळेसचे जे तंत्र आहे ते सगळं आमच्या रमजानभाईने हस्तगत केलं होतं. तर या सगळ्या उद्योगाकडे मित्रांनो आपण जरा वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि त्याच्या अगोदर जे माझ्या मनामध्ये बराच वेळ झाला एक गोष्ट येते ती मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. असोसिएशन याचा अर्थ काय सांगा बरं? सहयोग, एकत्र येणं. बरं, एकत्र येऊन काय करायचं? तर काही चांगल्या गोष्टी करायच्या. काय चांगल्या गोष्टी करायच्या? तर आपला जे काही उद्योग आहे त्या उद्योगाच्या अडीअडचणीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं. असोसिएशन, सद्भाव, एकत्र येणं, एकमेकावर माया करणं, प्रेम करणं, आपलेपणा जगणं, ह्या गोष्टी हा मूळ पाया आहे असोसिएशनचा. जर अशी असोसिएशन जर आपण उभा केली तर स्वाभाविक ज्या तुमच्या पुढच्या अपेक्षा आहेत की हे असोसिएशन बार्शी शहराच्या उत्कर्षाचा पाठीच्या कण्यातला एक कणा होऊ शकतो. म्हणजे आपला उद्योगाच्या आता पहिल्यासारख्या छोट्या हे राहिल्या नाहीत. माझे हे मित्र, त्यांना मी पाहिले, पूर्वी आपणही पाहिलं असतं तुमच्या लहानपणी की सायकल आहे, इकडे एक मागं एक मोठी काय म्हणायचं त्याला करंडी, इकडे एक मोठी करंडी, आणि निघाले पहाटे केव्हा माल केव्हा निघतो, केव्हा भरायचा आणि केव्हा निघायचं. म्हणजे प्रचंड कष्ट असा हा उद्योग आहे. आणि या उद्योगाला सामोरे जाऊन बार्शीकरांनी अतिशय यशस्वीपणे उद्योग केले. आपल्याकडे बबनराव नान्नसकर हे गर्वाने नाव घेण्याचं एक नाव होतं. नान्नसकरांची बेकरी म्हणजे सगळ्यात मोठी, नान्नसकरचा कामगार म्हणजे सगळ्यात हुशार. नान्नसकरच्या बेकरीतून काम करून आलाय ना, मग ये आमच्याकडे. म्हणजे अशा प्रकारचं खूप कष्टाने ह्या बेकरी उद्योगाला प्रतिष्ठा मिळवून दिलेलं हे गाव आहे. आणि ह्या गावामध्ये ज्या पद्धतीने आता तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला आहे याच्यामुळे मी फार आशावादी आहे. आता गडकरींच्या मेहरबानीने रोड चांगले झालेत. तुम्हाला सायकलवर जितका वेळ तुम्हाला 422ला पोचायला वेळ लागतो ना, तेवढा आता मोहन आमचं तेवढ्या वेळात तुळजापूरला जाऊन येतो. म्हणजे आपले हात पाय आता लांबवायला लागलेत. आणि ह्या सगळ्या सुविधांचा विचार करून बार्शीकरांनी अधिकाधिक चांगला उद्योग करावा. नवीन नवीन तंत्रज्ञान, एकमेकाशी सहयोग करून. म्हणजे मला वाटतं मी म्हणजे काय जेलमधून आलो होतो, मिसामध्ये कायद्याचा अभ्यास करत होतो मी, आणि मिसामध्ये गेलो. ती एक गोष्ट वेगळी. आल्यानंतर काय करायचं तर माझ्या एका मित्राने सुचवलं की मला भाऊ म्हणायचे, भावड्या तू बोलतो बऱ्यापैकी, तू काहीतरी बेकरी टाक. आणि बेकरी हा विषय आमच्या घरानंतर नव्हता. मग एक कोर्स केला पुण्याला FCIमध्ये. आणि कसं असतं, माणूस चालायला लागले की देव त्याच्याबरोबर येतो. जर तुम्ही प्रयत्न करायला लागला की खुदा अपने आप कुछ ना कुछ सामने आके आपको हात देता है.
तसं माझ्यासाठी एक बंद पडलेली बेकरी पडली आणि मी बेकरी उद्योगावर माझा संसार चालवला. आणि त्यावेळेस एक लक्षात असं आलं की आमटा नावाची एक चीज असायची अशी, म्हणजे काय इरजण, आपण इरजण घालतो ना ताई दह्याचं वगैरे, त्या पद्धतीचं आमच्या बेकरीमध्ये पण एक इरजणाचा डबा असायचा. आणि ती सगळं करत करत म्हणजे असं ते चालायचं. आणि नवीन इष्ट हा प्रकार आला आणि मग बरंचसं सोपं झालं काम. रमजान भाई अभी इष्ट सही चलता है ना काय ते म्हणजे एक जिकिरीचं काम असायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून हा सगळा प्रवास करत करत माझे हे सगळे बांधव तरुण उद्योजक असं मी म्हणेन, तुम्ही इथं आलात, असोसिएशन तुम्ही स्थापन केलं, याच्या पाठीमागची सद्भावना तुमची लक्षात येते. आपण जोमाने धंदा करा, अतिशय काळजीपूर्वक धंदा करा. आणि बेकरीचा पावाचं नाव कुठे कुठे पोचलं आहे, म्हणजे मला आठवतं आहे की आमचे विठ्ठलराव कोंगे बार्शी लाईट रेल्वे अशी जायची, तर मला वाटतं 6 वाजता रेल्वे जायची सकाळी, तर त्या रेल्वेने पार्सल त्या जिथपर्यंत रेल्वे जाते तिथपर्यंत लातूर आहे की नाही, तर लातूरपर्यंत बार्शीतून माल जायचा. म्हणजे बार्शीकर कुठेही कष्टाला कमी नाही आहेत, बार्शीकर कुठेही पैशाने कमी नाही आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर नीट मिलाप झाला आणि सगळे हे तरुण उद्योजकांनी जर एकमेकाला हात देऊन चांगल्या प्रकारे उद्योग करायचा प्रयत्न केला तर नक्की बार्शीतले बेकरीवाले महाराष्ट्रात नाव घेऊ शकतील. दुसरी एक अशी छोटीशी अपेक्षा आहे आपल्या सर्वांच्याकडून मित्रांनो, की या सगळ्या उद्योगाचे जे आयाम आहेत, आता तुमच्या लक्षात असेल की समजा तुम्ही जाता आणि ब्रेड कुठेतरी विकायला जाता, तर मग गणेशवाल्याचा ब्रेड आहे, कुणाचा तरी बाहेरच्या कंपनीचा ब्रेड आहे आणि ते लोक घेऊन जातात विकतात. पण बेकरीचा मुख्य जो गुण आहे तो ताजा पाव आहे आणि हे फक्त आपणच देऊ शकतो की नाही. तर म्हणून काही नानसकरांचं मी अभिनंदन करेन, हिंदुस्तान बेकरीवाल्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी स्वतःचे काउंटर उभे केले आणि ताजा पाव त्यांनी द्यायला सुरुवात केली. हे मला महत्त्वाचं का वाटतं, तर मी कोर्स केल्यानंतर सातारला पालेकर नावाची एक बेकरी फार मोठी आहे, अतिशय त्याचं महाराष्ट्रात नाव आहे. त्यांचा जिरा बटर हा आजही, जसं बार्शीतून डाळ घेऊन जातात लोक, तसे तिथून जिरा बटर त्यांचा घेऊन जायचा आणि मग आपल्या गावी जायचं. अशा पद्धतीची ती बेकरी होती. आणि तिथं मी 8-10 दिवस राहिलो, त्यांचं काम शिकलो, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. आणि त्यांनी त्यावेळेस एक मला मंत्र सांगितला होता की हलमे तुम्ही एक काम करा, एक छोटं का विना काउंटर सुरू करा आणि मग बेकरी चालू करा. पण माझी अडचण अशी झाली की माझे मुलं लहान, घरात तो संस्कार नाही आणि एकटा सिल्लेदार मी पाव केलेले विकायला जायचं. आणि बार्शीमध्ये इतकं ते नेटवर्क होतं तुमचे ह्यांचं सायकलवर हिंडणाऱ्यांचं की कुठल्याही दुकानात शिरकाव करणं अवघड झालं होतं मला. काय कुठेही गेले की आधी तुम्ही टिका तरी तुम्ही भाऊ, मग बघू तुमचा पाव घेऊ आम्ही. अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये मग प्रयत्न करत करत मग मी जरा ब्रेडचं उत्पादन केलं. आणि नबीला माहिती आहे की असं त्याचाही पाव घेऊन मी जाऊन विकलेला आहे. अशा पद्धतीनं हा खाता उद्योग असल्यामुळे, दररोज ताजा माल आपण विकत असल्यामुळे आपल्या धंद्याला फार बरकत आहे. आणि ह्या बरकतीचा फायदा घेऊन बार्शीतल्या प्रत्येक बेकरीवाल्यांनी खूप मोठं व्हावं. आजूबाजूला मराठवाडा आहे आणि सुदैवाने आपल्या आजूबाजूला मराठवाड्याने असं छान रिंगण केलं आहे, म्हणजे परांडा, भूम, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, मला वाटतं फक्त एक 2-3 तालुके तिकडचे आपल्या बाजूला आहेत. ह्या सगळ्या मार्केटचा नीट विचार करावा. बार्शीमध्ये जास्तीत जास्त चांगला, म्हणजे मला जर असं झालं की आमच्या सोहमनी मिल्कमेडची एजन्सी ठेवून इथल्या हिंदुस्तानची एजन्सीचे पाव विकले तर मला आनंद होईल. कारण मिल्कमेडच्या ब्रेडपेक्षा इथला हिंदुस्तानी केलेलं ब्रेड, नानसकरांनी केलेलं ब्रेड, आमच्या मोहनने केलेलं ब्रेड जास्त चांगला क्वालिटीला आहे. हे त्यांनी प्रूव्ह व्हायचं आहे, आपल्याला ते सिद्ध व्हायचं आहे की आमचं खावा ना. म्हणजे मला आठवतं आहे, म्हणजे मोहन माझ्याबरोबर बरेच दिवस काम करत होता, तर मिल्क ब्रेड म्हटलं की मी दूधच टाकून ब्रेड करायचं. म्हणजे दुधाचे कॅन आणायचे, हो की नाही भैया, आणि दुधाचे ब्रेड करायचं. एक काळ असं की मिल्क ब्रेड बनायचं, आज साखरेन टाकायची आणि त्याला वर लेबल काय असायचं तर मिल्क ब्रेडचं. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, आपल्याला क्वालिटी द्यावं लागेल. क्वालिटीबरोबर मार्केटिंग पंक्च्युअली केलं पाहिजे, म्हणजे मार्केटमध्ये जो अगोदर जातो त्याचा माल विकतो, हे सूत्र आहे. तर या सगळ्या गोष्टीचा सारस्तार विचार करून तुम्ही जे असोसिएशन तयार केले त्याचा अर्थच असा आहे की तुम्ही एकमेकाच्या हातात हात घालून, एकमेकाचा विचार करून
कुणाला काही अडचण आल्यास सगळे म्हणून एकमेकाच्या पाठीशी उभारून इथून पुढची वाटचाल तुम्ही करणार आहात. आणि जी वाटचाल करण्याचं तुम्ही स्वप्न पाहता त्या वाटचालीसाठी माझ्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. कारण एकत्र येऊन हातात हात घालून आयुष्याची वाटचाल करणं याच्याशिवाय दुसरी चांगली गोष्ट नाही, असं ते आहे. त्यामुळे या सगळ्या असोसिएशनला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि असोसिएशनचा मुख्य जो गाभा आहे की स्पर्धा, हेल्दी स्पर्धा करा. म्हणजे कल्पना करा की आत्ता यांनी योगेशने आत्ता मनावर घेतलं की तुला माझा ब्रेड तुझ्या काउंटरला ठेवला पाहिजे, मी तुला दूध ब्रेड आणून देतो. ते सहकार ब्रेडचं फार नाव असायचं. कोल्हापूरचा सहकार ब्रेड यायचा, अरे आम्ही सहकार ब्रेड खातो असे म्हणायचे लोक. कोल्हापूरला गेल्यावर काय आणायचं तर स्टँडवरून सहकार ब्रेड आणायचा. असं त्यावेळेस एक पद्धत होती. सहकार ब्रेड आणला आम्ही. कशामुळे तर त्याचं नाव, त्याची क्वालिटी हा विषय आहे. तरी आत्ताच्या नवीन बेकरी उद्योगामध्ये क्वालिटीला चॅलेंज नाही, क्वालिटीचा आग्रह धरूयात. सुदैवाने काही लोक अयंगारवाल्यांचं मला वाटतं नाव आहे ते त्यांचा गरम ब्रेड देतात, ही त्यांची फार मोठी प्लस पॉईंट आहे. म्हणजे असा ब्रेड काढायचा, ओव्हनमधून काढून द्यायचा. आमचे हिंदुस्थानवालेसुद्धा खारीला ओव्हनमधून काढून देतात. म्हणजे हे जे काही टेक्निक आहे त्या टेक्निकला आपण आपलंसं केलं पाहिजे. आपला उद्योग मोठा तुम्ही करा. आणि बार्शी एक काळ असा होती तुरीसाठी प्रसिद्ध होती, तशी इथून पुढे बार्शी ही तुम्हाला बेकरी उत्पादक क्वालिटी मालासाठी प्रसिद्ध व्हावी अशी एक आशा व्यक्त करतो. आणि मी माझं बोलणं समजतो. म्हणजे तुमचे उपाध्यक्ष सुरेशराव यांचं सामाजिक भान खूप चांगलं आहे. मला आठवते विवेकानंद केंद्र बार्शीमध्ये आहे, त्यांचे काही कार्यक्रम व्हायचे तर सुरेशरावांचा नेहमी मदतीचा हात असायचा. आणि जो देतो त्याला काही कमी पडत नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण पंढरपूरला जातो की नाही, पंढरपूरला गेल्यानंतर पाणी प्यायचं असल्यानंतर आपण असं आळं करतो, त्यात पाणी येतं, आपण ते पितो, परत पाणी येतं, परत पितो आपण. तुम्ही जर ते तसंच ठेवलं तर तेवढंच पाणी होतं आणि थोड्या वेळाने कुणाचा पाय पडतो आणि गढूळ होतो. दिल्याने कमी होत नाही, वाढतं, एवढं मात्र नक्की आहे. हा संदेश मला सुरेशरावांनी त्यांच्या वागण्यातून खूप वेळा आपल्याला दिला आहे. असाच म्हणजे उपाध्यक्ष असा आहे, तो तर अगदी संस्काराचा परिपूर्ण मोहन आहे तो श्रीकृष्ण. त्यामुळं ह्या दोन्ही शिल्लेदारांनी ना घेऊन तुम्ही सगळ्यांनी चांगली वाटचाल करावी. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात जे माझ्या लेकी सुना मागं आले त्यांचं खूप अभिनंदन. पहिल्यांदा मला वाटतं असं बाहेर येऊन काहीतरी कार्यक्रमात सहभाग देतात, बरं वाटतं ना. बेकरीत उभारायचं नाही, आता कार्यक्रमाला जायचं. तर एवढं बोलून मी थांबतो. सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि आभार. व उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या इथं प्रमुख पाहुणे आदरणीय आमचे काका रमजानभाई पठाण, तसेच सुरेशजी हालमे काका, अशोक नान्नसकर काका, अच्युत कुलकर्णी काका, आमचे वडील जहांगीरभाई पठाण व समोर उपस्थित सर्व पत्रकार बांधव, आमचे बार्शी बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मोहनजी श्रीरामे, उपाध्यक्ष सत्कारमूर्ती आजचे, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी अशी अल्लाचरणी प्रार्थना करतो. तसेच दुसरे उपाध्यक्ष वसीमभाई पठाण, परत सदस्य नान्नसकर काका, सुधाकर नान्नसकर काका, परत सैमनभाई पठाण, समीरभाई सय्यद, सरफराजभाई पठाण, आमचे मुबारकभाई सय्यद, परत नशीरभाई शेख, योगेशजी नान्नसकर आणि संतोषजी पाटील, सोहमजी हालमे, आपले SB बेकरीवालेचे मालक आदरणीय जमीरभाई शेख, समोर उपस्थित अजून विशाल बेकरीचे कोंगे, धुमाकूळ बेकरीचे अशोक हराळे, जयदीप बेकरीचे जयदीप तपकिरे व आमचे नवीलाल काका व सर्व इथं उपस्थित सर्व बेकरी परिवार. खरं तर आमची सुरुवात हे लॉकडाऊनमध्ये झाली होती. कारण लॉकडाऊनमध्ये सरकारने एक परिपत्रक काढला होता की बेकरी अत्यावश्यकमध्ये येते म्हणून, तरी पण आम्हाला परमिशन नाही मिळायची. म्हणून काय करायचं म्हणून आम्ही सुरुवातीला एक मीटिंग ठेवली की
सरकारचा तर जी आर आहे, पण तरी आपल्याला परमिशन मिळत नाही. मग नंतर आम्ही सगळे एक जागी मिळून सगळे पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं मागणी केली. त्या टायमाला गिरी गोसावी साहेबांनी परत आम्हाला परमिशन दिली. तेव्हापासून आम्ही असा विचार केला की बार्शीत हॉटेल असोसिएशन आहे, फोटोग्राफर असोसिएशन आहे, बेकरी पण असोसिएशन व्हायला पाहिजे. म्हणून त्या टायमाला आम्ही बेकरीच्या असोसिएशनची स्थापना करायची असा विचार केला. त्यानंतर मग काही दिवसानंतर सगळे आपल्या आपल्या कामात गेले. कारण बेकरीचा व्यवसाय असा आहे, लोकांना वेळच मिळत नाही. बेकरीचं काम करताना वेळ काढायचं म्हणल्यावर तारेवरची कसरत करावी लागते. ते सगळेच बेकरीवाल्यांना माहीत आहे. कारण बेकरीला कधी सुट्टी नसती. ज्यांचा तर पावाचा व्यवसाय आहे त्यांना तर कधीच सुट्टी नसती. ही असा व्यवसाय बेकरीचा व्यवसाय आहे. नंतर मग आमचे परत मागच्या 26 जानेवारीला एकतर लॉकडाऊनमध्ये आम्ही श्री भगवंत मंदिराच्या तिथं आपण हे केलं, 21,000 रुपयाची देणगी देऊन जे अन्नछत्रालय आहे तिथनं सुरुवात केली. त्यानंतर परत मागच्या 26 जानेवारीला मॉडेल हायस्कूल, कन्या प्रशाला आणि शिशुसंस्कार छोटा गट मोठा गट तिथं 1,000 विद्यार्थ्यांना आम्ही खाऊ वाटप केलं. त्यानंतर परत वृक्षारोपण केलं. परत आमचे आदरणीय उपाध्यक्ष सुरेशजी इरगोंडाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वह्या पुस्तका वाटपचा कार्यक्रम केला. असं अनेक सामाजिक काम आम्ही बार्शी बेकरी असोसिएशनच्या निमित्ताने केले. त्यासाठी परत आम्ही रजिस्ट्रेशन केलं. तर मागच्या महिन्यात आमचा रजिस्ट्रेशन नंबर आला. मग आम्ही असा विचार केला की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे. त्याचा आपली जी संस्था आहे त्याचं एक उद्घाटन सोहळा ठेवायचा आहे. तर मग कधी ठेवायचं म्हणून आमची सर्व मिटिंग झाली. त्यानंतर सगळ्यांनी सुचवलं की सुरेशजींचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आपण ह्या कार्यक्रम करू. त्या हिशोबाने आज कार्यक्रम झाला. आपण सगळेजण इथं आमचे बोलण्यावर आलेत. सर्व प्रमुख पाहुण्यांचा मनापासून पूर्ण बेकरी असोसिएशनतर्फे मी आभार व्यक्त करतो व पूर्ण पत्रकार बांधव व सर्व बेकरी मालकांच्या फॅमिली जे कधीच एकत्र येत नाही, आज सगळे एकत्र आले म्हणून त्यांचाही मी आभारी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र.